विदर्भातल्या 6 लोकसभा जागा जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखली। यासाठी काल रात्री नागपुरात फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत रामटेक, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या जागांबाबत आढावा घेतला। प्रत्येक मतदारसंघातील 25 पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आलं होतं। अमरावतीत नवनीत राणाविरुद्ध कडू वाद पेटलाय। ब्रह्मदेव खाली आले तरी अमरावतीबाबत आता निर्णय होऊ शकत नाही। आमचा निर्णय कायम असून महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबत चर्चा करू असा इशारा बच्चू कडूंनी भाजपला दिला। बच्चू कडू शिंदेंसोबत असल्यानं शिंदेच त्यांच्याबाबत निर्णय घेतील असं बावनकुळेंनी म्हटलं होतं। त्यावर कडूंनी ही प्रतिक्रिया दिली। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे आज अर्ज दाखल करणार आहेत। अमर काळेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली आहे। अर्ज दाखल करताना स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत रॅली काढतील। वर्ध्यात अमर काळे, रामदास अडस आणि वंचितच्या राजेंद्र साळुंखे यांच्यात तिरंगी लढत होईल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाविकास आघाडीचे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे रोहित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील। यावेळी पोस्टल ग्राउंडवर सभाही घेण्यात येईल। अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। अभय पाटील हे 4 एप्रिलला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज भरणार आहेत। अकोल्यात महायुतीकडून भाजप उमेदवार अनुप धोत्रे, वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होती। एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी अकोल्यातून उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती। त्यामुळे ओवैसी कोणता उमेदवार देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। जर ओवैसीने उमेदवार दिला तर अकोल्यात चौरंगी लढत होऊ शकते। नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची शक्यता आहे। माकपचे आमदार जे.पी. गावित या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांच्या या संदर्भात पवारांसोबत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे गावित नाराज झाले, ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत।